नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आयटी मॉड्यूल समोर आलेला येण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींचे मोबाईल क्लोन करण्यात आलेले आहेत। यात अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे तसंच आक्षेपार्ह बाबी पोलिसांच्या हाती लागल्या। यामुळे काही आयटी कंपन्यांचे बॉस तपासाच्या फेऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे। एटीएसनं धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना ताब्यामध्ये घेतलेले आहे। दरम्यान एनआयए कडूनही या प्रकरणाचा तपास केला जात असून या प्रकरणी आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे। धार्मिक कट्टरवादी संघटना या प्रकरणामध्ये सहभागी आहेत का याचाही तपास एनआयए कडून केला जातो। यांना बाहेरच्या कुठल्या कट्टरपंथी किंवा इतर कुठल्या संघटना पाठिंबा किंवा प्रवृत्त करत होत्या का या संदर्भात तपास नाशिक पोलीस करत आहे। त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं का किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे की काही इंटरनॅशनल यांचे लिंक्स आहेत का, तर या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करत आहे। SID, ATS, NIA या एजन्सीजना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि तपास यंत्रणेच्या पुढे काही ठोस या संदर्भात ज्यावेळेला काही पुरावे येतील त्या संदर्भात त्यावेळेला त्यांच्या संदर्भात त्यात कारवाई करण्यात येईल।